22 फेब्रुवारी 2026 बॉर्डरमॅन मॅरेथॉन आहे. आपल्या भारतातील सर्व युवा पिढींना तिथे आमंत्रित केलं. आपण ऑनलाईन जाऊन फॉर्म भरा आणि भाग घ्या त्या मॅरेथॉनमध्ये. इथे बॉर्डरवरतीच ती मॅरेथॉन संपेल आणि नक्की भाग घ्या. कारण जे नवीन युवा आहेत ज्यांना मिलिटरीमध्ये किंवा BSFमध्ये भरती व्हायचं आहे त्याची संधी आहे ती ॲक्च्युली. नमस्कार आणि गुड मॉर्निंग भावकी. तर आता आपला शेवटचा दिवस. आज आपण जाणार वाघा बॉर्डरला आणि काल आपलं उरलेलं गोल्डन टेम्पल ते पूर्ण करणार आहे आपण. काय जालियनवाला बागला पण जाणार आहे आज आपण. आणि आपली सगळी पब्लिक आता नाश्त्यासाठी आलेली आहे. नाश्ता आणि करून आपण जाणार फटाफट. ट्रॅव्हल केली आपल्यासाठी ते आपण पूर्ण दिवस आज फिरण्यात घालवणार आहे मस्तपैकी. तर फटाफट आम्ही नाश्ता करतो आणि मग भेटूया. ते पण आपलीच पब्लिक आहे सगळी. इथे पण पाठी 2 गाड्या आहेत. सगळे अजून येत आहेत हळूहळू. तर भाव की आपल्या गाड्या आलेल्या आहेत आणि ही आपली गाडी. आमची मम्मी आणि सगळे आम्ही ह्या गाडीतून जाणार आहे मस्तपैकी. तर फटाफट गाडीत बसूया आणि स्पॉटवर पोचूया. आपण सगळे पहिला आलो गोल्डन टेम्पलला. आधी हा आहे आपला सकाळचा नजारा. आपण काल आलं पूर्ण लाइटिंग विटिंग होती मस्तपैकी. तिथे झालो आहे आपण. गुड मॉर्निंग. इथे आता गुड मॉर्निंग झाली आहे. तर भाऊ की फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं. तो व्हिडिओ काढायला आतमध्ये अलाउड नसल्यामुळे आम्ही फोटो काढलेत काय आणि आता आम्ही चाललो आहे. इथे बाग आहे. आता मी नाव विसरलो. कसली होती रे बाग? बाग कसली होती? हां, जालियनवाला बागला चाललो आम्ही आता. बाकी मी विसरतो ना नाव. आता इथे स्वच्छता एवढी छान आहे आणि आतमध्ये दर्शनासाठी काही असं धक्काबुक्की आणि होत नाही. इथे एकदम मस्तपैकी प्रत्येक माणसाला प्रॉपर दर्शन मिळतं आरामशीर. आपल्यासारखं नाही करत धक्काबुक्की. माणसं पण एकदम मस्त. आणि प्लीज व्हिडिओ कोणी लपून काढू नका. ते सुरक्षेसाठी त्यांनी व्हिडिओ काढायचा. बाकी तुम्ही फोटो कितीही काढा, सगळं अलाउड आहे, काही टेन्शन नाही. आता फटाफट आपण जाऊया बागमध्ये. आणि शेअर करा. गाईड पुढे आलेलो आहे. ही अतिशय ऐतिहासिक अशी जागा आहे. याला म्हणतात जालियनवाला बाग. गोल्डन म्हणजे सुवर्ण मंदिरापासून आपण आलेलं आहे. फक्त 500 मीटर हाईट साईडला आहे. त्या साईडला आपण जे काय आलो ते प्रवेशद्वार आहे. हे शहीद स्मारक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 13 एप्रिल 1919 साठी रूझवेल्ट डायर ब्रिटिश गव्हर्नर यांनी चारी बाजूचे रस्ते बंद केले आणि आतमध्ये 10 मिनटं कंटिन्यू गोळीबार केला. या ठिकाणी शेकडो लोक तात्काळ मृत्युमुखी पडले. हजारो माणसं चिंगराचिंगरीमध्ये मारले गेले आणि बरेच जण धावपळीत आपला जीव वाचवण्यासाठी उजव्या साईडला एक विहीर आहे, त्याच्यात सर्वांनी उड्या मारल्या. जीव काय वाचला नाही.
निश्चित आकडा नाही आहे. असं म्हणतात की 380 लोक तेव्हा ते मृतदेह सापडले, पण एक्झॅक्टली आकडा हाती आलेला नाही आहे. असं म्हणतात की 1000च्या पेक्षाही जास्त माणसं या ठिकाणी मारली गेली. पण तो कायदा काय होता? तो रिझल्ट नावाचा कायदा होता. त्या ठिकाणी म्हणजे क्रांतिकारी जे होते त्यांना अटकाव करण्यासाठी की कुठल्याही 2 व्यक्तींना पकडून काही विचारपूस न करता डायरेक्ट जेलमध्ये टाकू शकत होते किंवा त्यांना 2 वर्षाचा कारावास करू शकत होते ब्रिटिश सरकार. क्रांतिकारकांची जे चळवळ सुरू होती त्यांना दडपण्यासाठी या कायद्याच्या विरोधात बैसाखी म्हणजे वैशाख पौर्णिमेचा जो दिवस होता त्यावेळी शांततेत या ठिकाणी एक जाहीर सभा घेऊन निषेध फक्त नोंदवायचा होता. बाकी आपल्या क्रांतिकारक लोकांचं काही उद्देश नव्हता. पण त्यांना भार पडू नये, कोणी सुटकावू नये म्हणून चारी बाजूनी पहिलं बंदिस्त केलं. त्याशिवाय त्यांना कुठलीही सूचना देण्यात आली नाही की बाबा तुम्ही कार्य बंद करा, आम्ही गोळीबार करतो, असं काही कुठं सांगू नये. डायरेक्ट त्यांनी गोळीबार चालू केला आणि अशामुळे बरेचसे लोक इथे मृत्युमुखी पडले आहेत. त्याला शहीद स्मारक म्हणतात. तुम्ही जाताना पहिला हा जो तुमच्या डाव्या साईडचा हॉल आहे, इथे या सगळ्या गोष्टी चित्रित एक फिल्म टाईप दाखवलेलं आहे. जे बघायचं नसेल तर तुम्ही तिकडनं पुढे गेलात त्या झाडाच्या तिथे विहीर आहे, शहीद विहीर. तिथे वरून जाळी लावलेली आहे, त्याची तुम्ही फोटोग्राफी करू शकता. तिकडनं पुढे गेल्यावर ही ज्योत आहे, अमर ज्योत, त्या ठिकाणी तुम्ही फोटोग्राफी करा. त्याच्या बाजूला छोटे असे या लाल रंगाच्या ज्या छोट्या वास्तू आहेत, त्याच्यात जिथे बुलेट्स लावलेल्या तेव्हाच्या त्या बुलेटची चिन्ह चौकोन केलेलं आहे पांढऱ्या कलरनी, ज्या ठिकाणी बुलेट्स आहेत ते सगळं बघून तुम्ही या साईडने येऊ शकता. या साईडने आल्यानंतर बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला हा एक्झिट दाखवला आहे, तिकडनं तुम्ही याल. त्याच्यामध्ये एक शहीद स्मारक आता नवीन जे बनवलेलं आहे, त्या ठिकाणी थोर विचारवंत जे जगभरातले आहेत त्यांचे काही क्रांतिकारकाविषयी जे काही हे आहे ते तिथे लेख आहे. ग्रे रंगाचं आहे ते जवळ जाऊनच दिसतं, कारण अतिशय ग्रे आणि छोट्याशा गोल्डन याच्यात लिहिलेले आहेत. तर तुम्ही वर चढलात तर तिथे तुम्ही जाऊन फोटोग्राफी करू शकता किंवा काय वाचायचं असेल तुम्हाला ते वाचू शकता. तसं तिकडनं पुढे आलं लेफ्टला तुमचं एक्झिट आहे. ठीक आहे. बचन वास्ते कुछ लोकी कंधा पार कर लगे, कईयां ने खूह विच छाल मारी, कुछ बचदे बचाउंदे खूह विच जा डिगे। छेती ही खूह जख्मियां अते मृतकां नाल भर गया। एवढी छान माहिती आतमध्ये दिली आहे आणि तिथे त्या काही जे काय झालं ते पूर्ण फिल्मच्या माध्यमाने त्यांनी सांगितलं आहे. तर व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा तुम्ही इथे स्वतः या जागेचा म्हणजे आनंद घ्या आणि इथे जे घडलं आहे काय घडलं आहे ते व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसेलच, पण जी फिल्म आणि आहे ती तुम्ही इथे येऊन बघा. इथे येऊन तुम्हाला जास्त ते अनुभवता येईल. आता आपण जातो, इथे विहीर आहे जिथे काही लोक शहीद आणि झालेले आहेत, त्यावेळी ती विहीर मी दाखवतो. पूर्ण त्याला प्रॉपर भिंतांनी बांधून हे केलं आहे, बंद केलं आहे. बाकी तुम्ही येऊन या काचेतून आणि बघू शकता खूप खोल आहे आणि ह्याच्यामध्येच म्हणजे 500च्या वरती लोक ह्याच्यामध्ये होती तेव्हा स्वतःचा बचाव करण्यासाठी. आता आपण जातो आहे पुढे. हे त्यावेळी फायरिंग झालेलं ना, ते गोळ्या जे लागलेल्या ते त्यांनी स्क्वेअर आणि करून ठेवले, कुठे कुठे गोळ्या लागलेल्या त्या जे होल आणि तुम्हाला दिसतात सगळ्यांमध्ये ते हे आहेत आपल्या गोळ्या होत्या. त्या भिंतीवर ज्या गोळ्या लागल्या आहेत त्याची माहिती आहे. हा इथे म्युझियम.
तर इथेही आतमध्ये म्युझियम आहे जिथे माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ काढायला काही काही ठिकाणी परवानगी नाही आहे, फोटो काढलेले आहेत. आणि तिथे जर मगासारखा तुम्ही जो कोणाला वाचताना प्रॉब्लेम होत असेल हळूहळू तर तिथे थांबून तुम्ही ते व्हिडिओ त्यांनी प्ले केलेलं आहे ते ऐकू शकता. आणि ते पूर्ण ॲनिमेटेड केलेलं आहे पूर्ण आतमध्ये, तर तेही बघू शकता. तिथे लागलेल्या त्यावेळेच्या तर भाऊ की आपलं दर्शनाने झालेलं आहे. मस्त चालत चालूया. दर्शनाने झालेलं आहे. आता आम्ही परत हॉटेलवर आलो आहे. आता जेवणार आपण आणि मग इथून जाणार वाघा बॉर्डरला. चलो फटाफट. तर भाऊ की फटाफट जेवण आणि आपण सगळे आलो आता वाघा बॉर्डरला आपल्या पब्लिकसोबत. बाकीचे अजून येतात आपल्या पाठवून फटाफट. आता आतमध्ये सूर्य चेकिंग वेकिंग करू नंतर मग सुरू करूया आपलं परत.
हे आपलं तिथे बाहेर गेटच्या बाहेर राईट साईडलाच एक छोटंसं दुकान आहे जिथे आपल्या आर्मीचे सामान आणि भेटतात. मी टँक घेतला आहे आणि हे जे आपण सामान घेतो ह्याचे जे आपण पैसे जे घेतात ती लोक ते सगळे आपले जे शहीद जवान आहे त्यांच्या फॅमिलीला आणि याचं मिळतात. तर इथे तुम्ही कार्ड फक्त चालतं, येताना फक्त कार्ड घेऊन या आणि प्रत्येकाने काय ना काहीतरी घ्या जेणेकरून जे शहीद जवान आहे त्यांच्या फॅमिलीला काय ना काय मदत होईल. आणि प्लीज सर्वांनी काय ना छोटी गोष्ट घ्या जेणेकरून थोडे ना थोडे ते पैसे जमतील आणि ते त्यांच्या फॅमिलीला मिळतील. बाकी इथे फिरण्यासाठी आता एरोप्लेन आणि आहे, बाकी सगळं आहे जिथे तुम्ही फोटो आणि काढू शकता. छोटे छोटे टँक आहेत जिथे तुम्ही फोटो काढू शकतात. बाकी आता आपण बाहेर जाऊ मग पुढचं बघूया आता काय करायचं. आता बाकीची फॅमिली पण तिथे गेली आहे, तो काय ना काय सामान घेते आहे आणि अर्धे जण पुढे गेलेत. तर फटाफट भेटू त्यांना. तर भाव की अजून एक गोष्ट की तुम्ही जे आता बघितलं असेल ती छोटी छोटी झलक असेल पण तुम्हाला खरा एक्सपिरियन्स जो आहे तो इथे येऊनच मिळेल. का इथे येऊन जे आपल्याला एंटरटेन करतात किंवा तिकडे जे परेड आणि दाखवतात ते लाईव्ह बघण्यामध्ये जास्त मजा आहे. तर कृपया व्हिडिओमध्ये तर तुम्ही थोडं बघाल आणि इथे येऊन सुद्धा बघा, नक्की बघा, लय मजा येते. आणि त्याचसोबतच 22 फेब्रुवारी 2026 बॉर्डर मॅन मॅरेथॉन आहे. आपल्या भारतातील सर्व युवा पिढींना तिथे आमंत्रित केलं. आपण ऑनलाईन जाऊन फॉर्म भरा आणि भाग घ्या त्या मॅरेथॉनमध्ये. इथे बॉर्डरवरतीच ती मॅरेथॉन संपेल आणि नक्की भाग घ्या. कारण जे नवीन युवा आहे ज्यांना मिलिटरीमध्ये किंवा BSFमध्ये भरती व्हायचं आहे त्याची संधी आहे ती ॲक्च्युली. तर नक्की भाग घ्या आणि बाकी तर आपला व्हिडिओ आणि ब्लॉग चालू राहीलच. आणि एन्जॉय केलं की नाही तुम्ही नक्की कळवा. बाय बाय.